नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो पाठ पाहतोय तो आहे इयत्ता 7वीचा मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य रक्षणासाठी मुघलांशी प्रखर लढा दिलेला आहे. आता हा लढा जो आहे तो प्रदीर्घ काळ म्हणजे 27 वर्ष हा लढा लढला गेला. त्यामुळे या लढ्याला मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असं म्हटलं जातं. इसवी सन 1682मध्ये खुद्द औरंगजेब बादशाह हा दक्षिणेमध्ये चालून आलेला होता. तरी देखील मुघलांबरोबरच्या या संग्रामात अनेक अडचणींवर मात करून मराठे विजयी झालेले होते. औरंगजेब बादशाह हा खुद्द दक्षिणेमध्ये चाल करून आला आणि त्याचबरोबर मुघलांबरोबरचा जो संग्राम झाला त्या संग्रामामध्ये मराठ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं आणि त्या अडचणींवर मात करून मराठे हे विजयी झालेले होते. आणि हा स्वातंत्र्य संग्राम म्हणजेच काय आहे तर भारताच्या इतिहासातील एक रोमहर्षक आणि तेजस्वी कालखंड आहे. आणि आपण याच रोमहर्षक आणि तेजस्वी कालखंडाचा अभ्यास या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. 14 मे 1657 पुरंदर जो किल्ला आहे त्या पुरंदर किल्ल्यावर या संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. आणि शिवाजी महाराजांनंतर ते छत्रपती बनलेले. त्यावेळी मराठ्यांचा मुघलांशी हा संघर्ष चालूच होता. आणि अशा स्थितीत औरंगजेब बादशाहचा मुलगा शहाजादा अकबर याने आपल्या पित्याविरुद्ध म्हणजेच औरंगजेबाविरुद्ध बंड केलेलं होतं. आणि हे औरंगजेब बादशाहने बंड मोडून काढलेलं होतं. त्यामुळं अकबर हा दक्षिणेमध्ये संभाजी महाराजांच्या आश्रयाला आलेला होता. आणि अशा या अकबराचं म्हणजेच औरंगजेबाचा मुलाचं स्वतः औरंगजेब पारिपत्य करण्यासाठी म्हणजे त्याला ठार मारण्यासाठी बादशाह स्वतः काय आला होता. इसवी सन 1682मध्ये तो दक्षिणेमध्ये आलेला होता. आणि दक्षिणेमध्ये येत असताना त्याच्यासोबत अफाट सैन्य आणि प्रभावी तोफखाना होता. असा होता. त्याचबरोबर त्याने जंजिऱ्याच्या सिद्धीला म्हणजे जंजिरा जो सिद्धी आहे त्या सिद्धीला सुद्धा काय केलं होतं की मराठ्यांच्या विरुद्ध मोहीम हाती घेण्यास सांगितलेलं होतं. त्याचबरोबर जे काही पोर्तुगीज आहे त्या पोर्तुगीजांना सुद्धा आपल्या बाजूला वळवून घेतलेलं होतं. यामुळं काय झालं होतं तर छत्रपती संभाजी महाराजांवर एका वेळी अनेक शत्रूंना तोंड देण्याचा प्रसंग आलेला होता. छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द ही शिवाजी महाराजांच्या नंतर झालेल्या मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे पहिले पर्व होय. म्हणजे संभाजी महाराजांची कारकीर्द म्हणजे काय तर मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे पहिले पर्व. ठीक आहे. तर महाराजांनी आपल्या कारकिर्दीमध्येच काय केलेलं आहे तर छत्रपती संभाजी महाराजांना मुलकी राज्यकारभाराचं त्याचबरोबर सैन्याच्या आधिपत्य यामध्ये म्हणजे वयाच्या 14व्या वर्षापासून संभाजी महाराज राज्याचा कारभार पाहू लागलेले होते. त्याचबरोबर किंवा कारभारामध्ये लक्ष घालू लागले होते. त्याचबरोबर सैन्याचं आधिपत्य म्हणजे सैन्याचं नेतृत्व यामध्ये सुद्धा लक्ष घालू लागलेले होते. आणि युवराज असतानाच त्यांनी काय केलं होतं तर मुघलांच्या व आदिलशहाच्या अनेक प्रदेशांवर त्यांनी स्वाऱ्या केलेल्या होत्या. म्हणजे युवराज असतानासुद्धा त्यांनी अशा अनेक स्वाऱ्यांचं नेतृत्व केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या युद्ध कौशल्याचं वर्णन हे फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे याने केलेलं आहे. याने त्यांच्या म्हणजे संभाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याचं वर्णन करताना ते म्हणतात की हा युवराज लहान असला तरी तो धैर्यशील आहे आणि आपल्या पित्याच्या कीर्तीस साजेल असा शूरवीर आहे. म्हणजे हे फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे हा छत्रपती संभाजी महाराजांबद्दल त्यानं वर्णन केलेलं आहे. आणि संभाजी महाराज छत्रपती झाल्यावर मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष हा अधिकच तीव्र झाला. जेव्हा संभाजी महाराज छत्रपती झाले त्यावेळी मुघलांचा आणि मराठ्यांचा हा संघर्ष काय झालेला आहे अधिकच तीव्र झालेला आपल्याला दिसून येतो. काबूलपासून ते कन्याकुमारीपर्यंत मुघलांचा एकछत्री अंमल निर्माण करण्याचा औरंगजेबाचा उद्देश होता. म्हणजे औरंगजेबाला पूर्ण भारतावर आपलं साम्राज्य गाजवायचं होतं आणि त्यासाठी त्याने आपल्या प्रचंड लष्करी आणि आर्थिक शक्तीने काय केलं होतं मराठ्यांचं राज्य हे साफ बुडवून टाकायचं असं त्याचं स्वप्न होतं. पण हे स्वप्न मात्र संभाजी महाराजांनी त्यांच्या पराक्रमाने आणि युद्ध कौशल्याने ते धुळीस मिळवलेलं होतं. म्हणजे औरंगजेबाचं स्वप्न जे आहे ते धुळीस मिळवलेलं आहे.
संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने आणि युद्ध कौशल्याने. त्यांच्या फौजेच्या तुकड्यात अनेक मुघली प्रदेशामध्ये स्वाऱ्या करत होत्या. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या ज्या फौज होती त्या फौजेच्या काही तुकड्या होत्या त्या मुघली प्रदेशामध्ये जात आणि तिथे स्वाऱ्या करत. त्याचबरोबर मराठ्यांचा नाशिक जवळचा जो रामसेचा किल्ला आहे, रामसेचा किल्ला नाशिकजवळ आहे आणि या किल्ला ताब्यात घेण्यासाठी बादशाहच्या अनेक सेनानी, महान सेनानी किंवा अनेक सेनानींनी दीर्घकाळ प्रयत्न केलेले आहे. म्हणजे रामसेचा किल्ला हा जो एका दिवसात जिंकून येतो असं म्हणणारे सेनानीसुद्धा त्यांनासुद्धा जमलं नाही. त्यांनी 6 वर्ष म्हणजे एक किल्ला जिंकण्यासाठी 6 वर्ष काळ लोटलेला होता, तेही मराठ्यांचं कमी सैन्य असताना. म्हणजे असा प्रयत्न करूनसुद्धा बादशाहला किल्ले घेता आलेले नव्हते. म्हणजे अशा प्रकारे महाराजांच्या पराक्रमाने औरंगजेब हा काय आला होता, जेरीस आलेला होता. म्हणजे औरंगजेब वैतागून गेला होता. छत्रपती संभाजींच्या या पराक्रमापुढं त्याचं काहीच चालत नव्हतं किंवा युद्ध कौशल्यासमोर औरंगजेबाचं काहीच चालत नव्हतं. त्यामुळे त्याची पूर्ण दमछाक झालेली होती. त्यामुळं एकदा तो इतका संतापला की त्याने काय केलं की आपल्या डोक्यावरचं जे पागोट आहे ते जमिनीवर आपटलं आणि त्याच ठिकाणी त्याने प्रतिज्ञा केली की या संभाजीचा जोपर्यंत मी पाडाव करीत नाही तोपर्यंत मी हे पागोटे घालणार नाही. म्हणजे अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला इतके हतबल करून टाकलेलं होतं. म्हणजे कुठलीही युक्ती किंवा कुठलीही गोष्ट ही औरंगजेबाला या संभाजी महाराजांविरुद्ध करता येत नव्हती किंवा केली तरी ती अपयशी ठरायची. ठीक आहे. त्यानंतर पुढे पाहतो आपण सिद्धीविरुद्धची मोहीम. जंजिऱ्याचा सिद्धी मराठी मुलकाला उपद्रव देत असे. मराठ्यांच्या मुलकावर धाडी टाकून तो जाळपोळ, लुटालूट व अत्याचार करत होता. म्हणजे हा जो सिद्धी आहे जंजिऱ्याचा सिद्धी तो मराठी मुलकाला म्हणजे स्वराज्याला उपद्रव करत होता. मराठ्यांच्या मुलकांवर तो धाडी टाकत होता, जाळपोळ करत होता, लुटालूट करत होता आणि अत्याचार करत होता. मग याचं वर्णन हे सभासदाने केलेलं आहे. मग काय वर्णन केलेलं आहे सिद्धीचं, तर घरात जैसा उंदीर तैसा राज्यासिद्धी. म्हणजे घरात जसा उंदीर धुडगूस घालतो तसं राज्यामध्ये काय करतोय, सिद्धी धुडगूस घालतोय, असं त्याचं वर्णन केलेलं होतं. आणि संभाजी महाराजांनी काय केलेलं आहे तर इसवी सन 1682 या सिद्धीविरुद्ध त्यांनी मोहीम उघडली. आणि संभाजी महाराजांच्या सैन्याने काय केलेलं आहे, त्याच्या ताब्यामधील म्हणजे सिद्धीच्या ताब्यामधील जो दंडराजपुरी किल्ला आहे या किल्ल्याला त्यांनी काय दिलेलं आहे, वेढा दिलेला आहे. आणि जंजिऱ्यावर सुद्धा काय केलेलं आहे, तोफांचा भडीमार या ठिकाणी केलेला दिसून येतो. ठीक आहे. त्यानंतर परंतु ज्यावेळी जंजिऱ्यावर भडीमार चाललेला आहे, दंडराजपुरी किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालू आहे, त्याचवेळी मात्र काय झालेलं आहे, मुघलांचं सैन्य हे स्वराज्यावर चालून आलेलं आहे. त्यामुळं मात्र संभाजी महाराजांना या जंजिऱ्याची मोहीम काय करायला लागलेली आहे, अर्धवट सोडून संभाजी महाराजांना परत माघारी फिरावं लागलेलं आहे. त्यानंतर पोर्तुगीजांविरुद्धची मोहीम. गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध बादशाहची हातमिळवणी केलेली आहे. हातमिळवणी केली म्हणजे दोघंही संभाजी महाराजांच्या विरुद्ध ते एकत्र आलेले आहेत. त्यामुळं त्यांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचं ठरवलेलं. म्हणजे जो बादशाहचीच हातमिळवणी केलेली आहे, जो पोर्तुगीज, त्यांना त्या पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचं छत्रपती संभाजी महाराजांनी ठरवलेलं आहे. आणि त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, इसवी सन 1683 पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये असलेलं रेवदंडा जे बंदर आहे त्या बंदरावर संभाजी महाराजांनी हल्ला केलेला आहे. आणि या हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून काय केलेलं आहे, तर हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी सुद्धा काय केलेलं आहे, तर गोव्याच्या सीमेवरील जो मराठ्यांच्या ताब्यामधला किल्ला आहे फोंडा किल्ला, त्या फोंडा किल्ल्याला वेढा दिला. आणि मराठ्यांनी मात्र काय केलेलं आहे, हा वेढा मोडून काढला आणि पूर्ण गोव्यावर चढाई केली. आता ही जी लढाई झाली या लढाईमध्ये येसाजी कंक याने काय केलेलं आहे, आपल्या पराक्रमाची शर्त केलेली आहे. मोठा पराक्रम या ठिकाणी केलेला आहे. आणि यामध्ये जो पोर्तुगीजचा गव्हर्नर होता तो घायल झाला आणि त्याला त्या ठिकाणी माघार घ्यावी लागलेली आहे. म्हणजे पोर्तुगीज हा त्या ठिकाणी जखमी झालेला आहे, घायल झालेला आहे आणि त्याला तिथून त्या ठिकाणी माघार घ्यावी लागलेली होती. आणि अशा या गव्हर्नरचा पाठलाग महाराजांनी केलेला होता. त्यामुळे पोर्तुगीज हे मोठ्या संकटात सापडले. परंतु त्याचवेळी काय घडलं, तर त्याचवेळी मुघलांनी दक्षिण कोकणवर आक्रमण केल्याची बातमी ही संभाजी महाराजांना मिळालेली. त्यामुळं जो हाताशी आलेला गोव्याचा विजय, म्हणजे आता तो विजय होणारच, गोवा आता मराठ्यांच्या ताब्यात येणारच, पण त्याचवेळी त्यांना तो विजय तसा सोडून त्यांना मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी स्वराज्यामध्ये परतावं लागलेलं होतं. ठीक आहे. पुढं आदिलशाही आणि कुतुबशाहीचा शेवट.
तर औरंगजेब आहे त्या औरंगजेबाला मात्र मराठ्यांच्या विरुद्ध जी मोहीम आखलेली आहे त्या मोहिमेमध्ये त्याला यश येत नव्हतं. त्यामुळं काय केलं, त्यानं ती मोहीम स्थगित केली आणि त्यानं आपलं लक्ष किंवा आपला मोर्चा जो आहे तो आदिलशाही आणि कुतुबशाही या दोन्ही राज्यांकडे वळवलेला होता. आणि औरंगजेबाने ती राज्य काय केली, जिंकूनसुद्धा घेतली. म्हणजे कुतुबशाही आणि आदिलशाही ही दोन्ही राज्य त्यांनी जिंकून घेतलेली आहे. त्यामुळं काय झालं तर या दोन्ही राज्यांची संपत्ती जी आहे आणि लष्कर आहे हे काय झालं तर हे मुघलांच्या हाती आलं. आणि मुघलांच्या हाती आल्यामुळं औरंगजेबाची स्थिती काय झाली, मजबूत झाली. त्यानंतर आता मराठ्यांचा पाडाव करण्यावर त्यांनी आपली सर्व शक्ती काय केली, केंद्रित केली. म्हणजे या ठिकाणी आदिलशाहीचे सैन्य, त्याचबरोबर कुतुबशाहीचं सैन्य, ह्या सगळ्यांच्या सैन्यामुळं औरंगजेबाचं काय झालं, स्थिती मजबूत झाली. त्याच्या सैन्यामध्ये आणखीन वाढ झाली. त्यामुळं त्याने आपलं लक्ष जे आहे ते फक्त संभाजी महाराजांवर केंद्रित केलेलं होतं. मराठ्यांचा पाडाव करायचा एवढंच फक्त लक्ष त्याच्यावर ठेवलेलं होतं. त्यामुळं त्याने काय केलं की त्यांच्या प्रदेशांवर म्हणजे मराठ्यांच्या प्रदेशावर चारही बाजूने हल्ले चढवलेले होते. आणि यावेळी मुघल सेनेचा जो प्रतिकार करताना मराठ्यांचा मात्र सेनापती हंबीरराव मोहिते हा मारला गेला. यावेळी ज्यावेळी चोहो बाजूनी औरंगजेबाचं सैन्य हे हल्ला करत होतं त्याचवेळी मुघल सेनेचा प्रतिकार करत असताना मराठ्यांचा सेनापती आहे हंबीरराव मोहिते यामध्ये ते मारले गेलेले आहेत. त्यामुळं संभाजी महाराजांची मात्र काय झाली, लष्करी बाजू कमकुवत झाली. संभाजी महाराजांचा सेनापती हा या ठिकाणी मारला गेला. त्यामुळे लष्करी बाजू काय झाली, कमकुवत झाली. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहतोय संभाजी महाराजांचा मुलकी कारभार. संभाजी महाराजांनी युद्धाच्या या धुमधुमीत म्हणजे संभाजी महाराज छत्रपती झाल्यापासून ते युद्धामध्ये गुंतलेले होते आणि हे युद्ध करत असताना त्यांना आपल्या मुलकीच राज्यकारभाराकडे दुर्लक्ष केलेलं नव्हतं. म्हणजे मुलकी राज्यकारभार जो आहे त्या मुलकी राज्यकारभाराकडे कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष केलं नाही. तर त्यांनी काय केलं तर शिवरायांच्या काळामधील जी चोख न्याय व्यवस्था होती किंवा महसूल पद्धती होती ती तशीच पुढे चालू ठेवलेली होती. त्यांनी काय केलेलं आहे, शिवरायांची जी न्याय आणि महसूल पद्धत होती, व्यवस्था होती ती तशीच पुढे चालू ठेवलेली आहे. स्वराज्याविरुद्ध बंडखोरी करणाऱ्यांना तसंच सामान्य प्रजेला त्रास देणाऱ्या वतनदारांना त्यांनी कठोर शासन केलेलं होतं. म्हणजे स्वराज्याविरुद्ध जे कोणी बंडखोरी करत आहे त्या बंडखोरांना म्हणजे स्वराज्याविरोधात जाणाऱ्या लोकांना तसंच सामान्य प्रजेला जे त्रास देणारे जे वतनदार आहेत त्यांनासुद्धा काय केलेलं आहे, कठोर शासन या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर महाराणी येसूबाई यांना राज्यकारभाराचे काय दिले होते, छत्रपती संभाजी महाराजांनी काही अधिकार दिलेले होते. त्याचबरोबर त्यांना स्वतःचा शिक्कासुद्धा करून दिलेला होता. आणि शिवरायांचं जे प्रजाहिताचं धोरण होतं त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये तसंच पुढं चालवलेलं होतं. ठीक आहे. संभाजी महाराजांनी संस्कृतसह अनेक भाषा त्यांना अवगत होत्या. म्हणजे संस्कृत भाषेवर प्रभुत्व होतंच, त्याचबरोबर अनेक भाषासुद्धा काय होत्या, अवगत होत्या. त्याचबरोबर त्यांनी ग्रंथलेखन केलेलं आहे. राजनीतीवरील प्राचीन भारतीय ग्रंथांचं अवलोकन करून त्याचं सार बुधभूषण या ग्रंथामध्ये काय केलेलं आहे, त्यांनी मांडलेलं आहे. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी ग्रंथलेखनसुद्धा केलेलं आहे. प्राचीन ग्रंथालयांचं अवलोकन करून काय केलेलं आहे, त्याचं जो सार आहे, त्याचं सारांश आहे तो बुधभूषण या ग्रंथामध्ये त्या ठिकाणी मांडलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू. औरंगजेब संभाजी महाराजांना नमवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी औरंगजेब हा काय करत होता, आपले सर्व काही प्रयत्न त्या ठिकाणी करत होता. पूर्ण प्रयत्नांनी तो त्यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करत होता. त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, मुकर्रब खान याची नेमणूक जी आहे तरी कोल्हापूर प्रांतावर केलेली होती. आणि महाराज कोकणातील संगमेश्वर या ठिकाणी असल्याची त्याला बातमी मिळाली आणि त्यावेळी त्याने अचानक त्या ठिकाणी छापा टाकला आणि छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलेलं होतं. आणि छत्रपती संभाजी महाराजांना पकडून त्याने बादशाहबरोबर काय केलं, बादशाहपुढे नेण्यात आलं. आणि बादशाहपुढे संभाजी महाराज अतिशय बाणेदारपणे वागलेले दिसून येतात. आणि या बादशाहच्या हुकमाने 11 मार्च 1689 रोजी अत्यंत अमानुषपणे म्हणजे अत्यंत छळ करून त्यांना ठार करण्यात आलेलं होतं. आणि मराठ्यांचा हा छत्रपती स्वाभिमान न सोडता अत्यंत धीरोदात्तपणे आपल्या मृत्यूला सामोरा गेलेला होता. आणि त्याच्या बलिदानापासून प्रेरणा घेऊन मराठ्यांनी मुघलांविरुद्धचा जो संघर्ष आहे तो अधिकच काय केलेला होता,
तीव्र केलेला होता. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहतोय छत्रपती संभाजी महाराज. राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे द्वितीय पुत्र. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी रायगडावर झालेला होता. राजाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी रायगडावर झालेला आहे आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ते छत्रपती झाले. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर ते काय झालेले आहेत, छत्रपती झालेले आहेत. आता मराठ्यांचं राज्य जिंकून घेण्याचं आपलं स्वप्न आता साकार होईल असं औरंगजेबाला वाटलं. म्हणजे आता छत्रपती संभाजी महाराजांनी मोठ्या प्रमाणावर या औरंगजेबाला नमवलेलं होतं किंवा औरंगजेबाच्या विरोधात ते राहिलेले होते. पण आता त्यांच्या मृत्यूनंतर आता मराठ्यांचं राज्य आपण जिंकून घेऊ आणि आपलं स्वप्न आता साकार होईल असं औरंगजेबाला वाटू लागलेलं होतं. म्हणून काय केलं, म्हणून त्याने रायगडाला वेढा घालण्यासाठी जुल्फिकार खानाला पाठवलेलं होतं. म्हणजे रायगडाला वेढा घालण्यासाठी काय केलेलं आहे, जुल्फिकार खानाला त्या ठिकाणी पाठवलेलं होतं. आणि त्यावेळी रायगडावर राजाराम महाराज व त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई तसंच संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई व संभाजी महाराजांचा पुत्र शाहू हे रायगडावरच होते. म्हणजे पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचं कुटुंबच पूर्ण काय होतं त्या ठिकाणी होतं. संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या, मुलगा होता, त्याचबरोबर त्यांचा भाऊ राजाराम महाराज आणि राजाराम महाराजांची पत्नी महाराणी ताराबाई हे सगळेच काय होते, रायगडावरच होते. आणि या सर्वांनी एकाच ठिकाणी राहणं हे मात्र काय होतं, धोक्याचं होतं. मग यावेळी किंवा या प्रसंगाने येसूबाईंनी काय केलेलं आहे, तर अभूतपूर्व असं या संकटाला धैर्यानं तोंड दिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण मुघलांना शरण जायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं होतं. आणि महत्त्वाचे राजनैतिक निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतलेले होते. आणि त्यानुसार राजाराम महाराजांनी काय करायचं आहे, तर रायगडाच्या वेढ्यातून सुटून दूरवर जाऊन म्हणजे त्यांनी राजाराम महाराजांनी रायगडाच्या वेढ्यातून काय करायचं आहे, सुटका करून घ्यायची आहे आणि बाहेर पडायचं आहे. आणि आवश्यकता भासल्यास काय करायचं आहे, दूरवर जो जिंजी किल्ला आहे त्या जिंजी किल्ल्यामध्ये काय करायचं आहे, तिथं आश्रय घ्यायचा आहे किंवा त्या जिंजी किल्ल्यावर जायचं आहे. आणि महाराणी येसूबाई यांनी आपल्या नेतृत्वाखाली केले रायगड लढवावा असं धोरण ठरवलं होतं. म्हणजे जुल्फिकार खानाने जेव्हा वेढा दिलेला होता त्यावेळी त्या वेढ्याच्या वेळी त्या ठिकाणी कुटुंबातील सर्व सदस्य त्या ठिकाणी होते. म्हणजेच महाराणी छत्रपती राजाराम महाराज त्याच ठिकाणी होते, त्याचबरोबर महाराणी ताराबाई त्याच ठिकाणी होत्या, येसूबाई होत्या आणि शाहू हे चौघेजण एकाच ठिकाणी होते. त्यामुळं त्यापैकी काय करायचं, तर राजाराम महाराजांनी रायगडाच्या वेढ्यातून सुटायचं आणि बाहेर पडायचं आणि आवश्यकता भासलेच तर जिंजीला जायचं असं ठरलं. आणि तसंच महाराणी येसूबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असं धोरणही काय केलं, ठरवण्यात आलं. मग येसूबाईंनी आपल्या मुलाला छत्रपती पदावर न बसवता म्हणजे येसूबाईंनी राजाराम महाराजांनंतर संभाजी महाराजांनंतर येसूबाईंनी आपल्या मुलाला छत्रपती पदावर न बसवता त्यांनी काय केलेलं आहे, तर संभाजी महाराजांचा भाऊ आहे म्हणजे तो राजाराम महाराज यांना काय केलं, छत्रपती बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यांचा हा निर्णय हे स्वराज्य प्रेमाच्या आणि पराकोटीच्या स्वार्थत्यागाचं उदाहरण होय. म्हणजे त्यांनी वाटलं असतं तर महाराणी येसूबाई यांनी आपल्या पुत्र शाहू यालाच गादीवर बसवलं असतं, परंतु त्यांनी काय केलेलं आहे, स्वराज्याच्या प्रेमाखातर पराकोटी आणि पराकोटीचं स्वार्थ त्यागाचं उदाहरण त्यांनी त्यापुढे दिलेलं आहे आणि छत्रपती राजारामांना काय केलं आहे, त्या ठिकाणी गादीवर बसवलेलं आहे. ठीक आहे. त्यांनी स्वतःच्या व पुत्राच्या प्राणांची पर्वा न करता मराठ्यांच्या छत्रपतीस त्यांनी सुरक्षित ठेवलेलं होतं. म्हणजे वेढ्यातून सुटून जाण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, म्हणजे वेढ्यातून सुटून जावं म्हणजे छत्रपती काय होईल, सुरक्षित राहील यासाठी काय केलेलं आहे, त्यांनी प्रयत्न केलेले दिसून येतात. आणि त्यासाठी स्वतःच्या आणि पुत्राच्या प्राणांची सुद्धा पर्वा केलेली नाही. त्यानंतर राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण. 5 एप्रिल 1689 रोजी राजाराम महाराज आपल्या काही सहकाऱ्यांसह रायगडाच्या वेढ्यातून निसटले. म्हणजे 5 एप्रिल 1689 दिवस या दिवशी राजाराम महाराज यांनी आपले काही सहकारी होते त्या सहकाऱ्यांच्या सोबत रायगडाच्या वेढ्यातून निसटले आणि त्यांनी दक्षिणेमध्ये जिंजीला जाण्याचा निर्णय घेतलेला होता. जिंजीचा जो किल्ला आहे तो अभेद्य होता आणि हा किल्ला जिंकून घेणं हे मुघलांना मात्र काय नव्हतं, सोपं नव्हतं.
जिंजीचा किल्ला एक अभेद्य किल्ला असा होता. त्याचबरोबर हा किल्ला मुघलांना जिंकून घेणं सोपं नव्हतं. त्यामुळं राजाराम महाराज हे जिंजीला गेलेले होते. त्याचबरोबर प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ, रूपाजी भोसले इत्यादी विश्वासू लोकांना बरोबर घेऊन काय केले, राजाराम महाराज जिंजीला पोहोचलेले होते. म्हणजे राजाराम महाराजांबरोबर त्यांचे विश्वासू सरदार होते. त्यामध्ये प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ, रूपाजी भोसले अशासारख्या विश्वासू लोकांना घेऊन ते काय झाले, जिंजीला पोहोचलेले आहेत. ठीक आहे. मराठ्यांच्या हालचाली. इकडे मुघल सामर्थ्यापुढं रायगड दीर्घकाळ लढवणं हे कठीण होतं. म्हणजे मुघल सामर्थ्य फार मोठं होतं. त्यामुळं रायगड त्या ठिकाणी दीर्घकाळ लढवणं हे शक्य नव्हतं. आणि मुघलांनी मात्र नोव्हेंबर 1689 मध्ये रायगड काय घेतला, ताब्यात घेतला आणि महाराणी येसूबाई आणि शाहू यांना त्या ठिकाणी काय केलेलं आहे, कैद केलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई आणि पुत्र शाहू हे दोघे या जुल्फिकार खानाच्या कैदेमध्ये होते. जिंजीला जाताना राजाराम महाराजांनी काय केलेलं आहे, मुघलांविरुद्धच्या संघर्षाची जबाबदारी रामचंद्र पंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव आणि संताजी घोरपडे तसेच धनाजी जाधव यांच्यावर सोपवलेली होती. म्हणजे राजाराम महाराज ज्यावेळी जिंजीला जाणार होते त्यावेळी त्यांनी काय केलेलं आहे, तर मुघलांविरुद्धचा जो संघर्ष आहे त्या संघर्षाची जबाबदारी या काही अधिकाऱ्यांकडे सोपवलेली होती. म्हणजे त्यामध्ये रामचंद्र पंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्याकडे ती कामगिरी सोपवलेली होती. आणि मराठ्यांच्या दृष्टीनं परिस्थिती ही काय होती, आणीबाणीची होती. ही जी परिस्थिती होती ही आणीबाणीची परिस्थिती होती की एकीकडं संभाजी महाराजांची पत्नी राणी येसूबाई आणि पुत्र शाहू हे दोघे कैदेमध्ये होते. तसंच राजाराम महाराज हे स्वराज्यामध्ये नव्हते, जिंजीच्या किल्ल्यावर ते होते. त्यामुळे ही मराठ्यांच्या दृष्टिकोनातून ही परिस्थिती कशी होती, तर आणीबाणीची होती. औरंगजेबाने मराठ्यांच्या सरदारांना वतनं व जहागीर देऊन आपल्या बाजूला वळवून घेतलं. आता जे काही मराठी सरदार होते त्यामध्ये त्यांना काय केलेलं आहे, या औरंगजेबाने त्यांना जहागिरीचं आमिष दाखवून त्यांनी काय केलं आहे, आपल्या बाजूला वळवून घेतलं होतं. मग त्याच्या पद्धतीला शह देण्यासाठी राजाराम महाराजांनी सुद्धा काय केलं की हेच तंत्र पुढं वापरलेलं आहे. जे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी ही तंत्र अवलंबलेलं नव्हतं किंवा त्याला विरोध केलेला होता, तेच तंत्र मात्र राजाराम महाराजांनी वापरलेलं आहे. पण ते कशासाठी, तर औरंगजेबाला वचक निर्माण करण्यासाठी किंवा जे आपले सरदार जे आहेत ते औरंगजेबाला जाऊन मिळू नये यासाठी त्यांनी ही जहागिरी देण्याचं तंत्र अवलंबलेलं होतं. आणि मुघल प्रदेश जिंकल्यास त्या प्रदेशाची जहागिरी तो प्रदेश जिंकणाऱ्या सरदारात दिली जाईल असं सुद्धा आश्वासन देण्यात आलं. म्हणजे आणखीन दुसरं एक आश्वासन दिलं, ते म्हणजे जो कोणी मुघलांचा प्रदेश जिंकेल आणि तो प्रदेश त्याला तो जहागिरी म्हणून दिली जाईल. म्हणजे मुघलांचा ज्या प्रदेशावर स्वारी केली आणि जो प्रदेश जिंकलेला आहे तोच प्रदेश त्याला जहागिरी म्हणून देण्यात येईल असं राजाराम महाराजांनी काय केलेलं आहे, आश्वासन दिलेलं होतं. आणि त्यामुळं काय झालं, तर छत्रपतींच्या या आश्वासनानंतर अनेक पराक्रमी सरदार काय झालेले आहेत, पुढे आलेले आहेत. म्हणजे जहागिरी मिळवण्यासाठी त्याचबरोबर स्वराज्याला वाचवण्यासाठी असे अनेक पराक्रमी सरदार पुढे आले आणि त्यांनी मुघल प्रदेशावर काय केलं, धडाक्याने आक्रमणाला सुरुवात केली आणि मुघल सेनानींना पराभूत केलेलं दिसून येतं. आता यामध्ये कोण पुढे होतं, तर यामध्ये किंवा या पराक्रमामध्ये संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे काय होते, त्या ठिकाणी आघाडीवर होते. आणि त्यांचे अनपेक्षित हल्ले आणि गनिमी कावा या युद्धतंत्रामुळे काय झालं होतं, तर या युद्धतंत्रामुळं मुघलांना आपल्या प्रचंड साधनसामग्रीचा आणि अवजड तोफखान्याचा उपयोग करणं मात्र कठीण झाले होतं. आता हे संताजी आणि धनाजी हे अनपेक्षित हल्ले करत होते. त्यांना न माहिता गनिमी कावा म्हणजे अचानकपणे हल्ले करायचे, हल्ले करून लगेच निघून जायचं, अशा जे युद्धतंत्र होतं या युद्धतंत्रामुळे मुघलांना काय झालं, आपलं जे प्रचंड साधनसामग्री होती आणि अवजड तोफखाना होता याचा उपयोग त्यांना करता येत नव्हता किंवा त्यांना फार कठीण ते जात होतं. त्याचबरोबर फारसे किल्ले, प्रदेश, खजिना ताब्यात नसताना मराठ्यांनी त्यांना मात्र काय केलं होतं, सळोकी पळो करून सोडलेलं होतं. म्हणजे त्यावेळी मराठ्यांना फारसे किल्ले आता राहिलेले नव्हते, त्यावेळी प्रदेश त्यांच्याकडे ताब्यात नव्हता, खजिनासुद्धा ताब्यात नसताना मराठ्यांनी मात्र काय केलं होतं, या मुघलांना सळोकी पळो करून सोडलेलं होतं. एकदा तर संताजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण
यांनी तर बादशाच्या छावणीवर अचानक हल्ला केला आणि त्याच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापून आणलेला होता. म्हणजे बादशाच्या छावणीवर हल्ला करणं आणि त्याचा कळस कापून आणणं म्हणजे ही खूप मोठी धाडसी ही गोष्ट होती. या ठिकाणी माहीत आहे का तुम्हाला, म्हणजे धनाजीस मुघल सैनिक इतके भीत की घोडा पाणी पिताना जर बुजला तर ते त्याला विचारत, का रे तुला पाण्यात धनाजी दिसतो की काय? म्हणजे घोडासुद्धा घाबरतो. अशा प्रकारची अवस्था ही धनाजी आणि संताजी या दोघांनी मिळून केलेली होती. त्यानंतर आपण पाहतोय जिंजीचा वेढा. रायगड ताब्यात घेतला आणि रायगड ताब्यात घेतल्यानंतर बादशाने जुल्फिकार खानाला दक्षिणेस जिंजीच्या स्वारीवर पाठवले होतं. म्हणजे रायगड आता औरंगजेब बादशाच्या ताब्यात होता, त्यामुळे जुल्फिकार खानाला त्याने दक्षिणेस जिंजीच्या स्वारीवर पाठवलं होतं आणि त्या ठिकाणी परत जिंजीला जाऊन या जुल्फिकार खानाने वेढा दिलेला होता. आणि मराठ्यांनी हा जिंजीचा जो किल्ला आहे जवळजवळ 8 वर्ष त्यांनी काय केलेलं निकराने लढवलेला आहे. 8 वर्ष हा जिंजीचा किल्ला लढवलेला आहे. त्याचबरोबर संताजी आणि धनाजी यांनी वेढा घातलेल्या मुघल सेनेवरून बाहेरून प्रबल हल्ले चढवले होते. म्हणजे ज्या जिंजीभोवती जो वेढा होता त्या वेढ्यावर मात्र काय करत होते, संताजी आणि धनाजी हे दोन्ही बाहेरून या सेनेवर हल्ले चढवत होते. अखेरीस राजाराम महाराज या वेढ्यातून बाहेर पडले आणि पुन्हा काय झाले, ते स्वराज्यामध्ये परतले, म्हणजे महाराष्ट्रामध्ये परतले. त्यानंतर जुल्फिकार खानाने काय केलेलं आहे, जिंजीचा किल्ला जिंकून घेतला. म्हणजे जो अभेद्य किल्ला होता तो सुद्धा या जुल्फिकार खानाने जिंकून घेतला. परंतु राजाराम महाराज मात्र कुठे आले, स्वराज्यामध्ये परत आलेले होते. आणि ज्यावेळी राजाराम महाराज परत आले त्यावेळी मराठ्यांचा जोर काय झाला, आणखीनच वाढला. मराठ्यांचा जोर म्हणजे आपला छत्रपती हा पुन्हा स्वराज्यात आल्यानंतर त्यांचा काय झालेला आहे, अधिकच जोर वाढला. त्यामुळे त्यांनी मुघलांच्या ताब्यामधील खानदेश, वराड, बागलाण या प्रदेशांवर काय केले, हल्ले चढवले. आणि राजाराम महाराजांनी काय केलेलं आहे, आपल्या समंजसाच्या वृत्तीने त्याचबरोबर मुत्सद्देगिरीनं संताजी व धनाजी यांच्यासारख्या शेकडो मराठा वीर त्यांनी तयार केलेले होते. म्हणजे औरंगजेब बादशाह हा आपल्याकडे जहागिरी देऊन मराठा सरदारांना वळवून घेत होता आणि तेच तंत्र त्यांनी या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणजे यामध्ये राजाराम महाराजांची आपल्याला मुत्सद्देगिरी समजून येते. त्याचबरोबर समंजस वृत्तीनं संताजी, धनाजी त्याचबरोबर शेकडो मराठा वीर त्यांनी या ठिकाणी तयार केलेले होते. त्यांच्यामध्ये स्वराज्य रक्षणाची प्रेरणा निर्माण करून मोलाची कामगिरी या ठिकाणी राजाराम महाराजांनी पाडली. परंतु हे सर्व घडत असताना 2 मार्च 1700 मध्ये राजाराम महाराजांचं अल्पशा आजाराने सिंहगडावर काय झालं, निधन झालेलं दिसून येतं किंवा निधन झालेलं होतं. ठीक आहे. राजाराम महाराज विचारी आणि मनमिळावू स्वभावाचे होते. त्याचबरोबर मराठी राज्यातील सर्व कर्तबगार माणसांना त्यांनी एकत्र आणलेलं होतं. त्याचबरोबर त्यांची एकजूट केली, त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण केलं आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ 11 वर्ष त्यांनी काय केलेलं आहे, औरंगजेबाला मोठ्या धैर्याने व चिकाटीनं टक्कर दिलेली दिसून येते. अत्यंत कठीण समयी स्वराज्याचं संरक्षण ही राजाराम महाराजांच्या सर्वात मोठी कामगिरी होती. म्हणजे अत्यंत कठीण अशी परिस्थिती होती, त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, स्वराज्याचं संरक्षण केलेलं आहे आणि हीच त्यांची काय आहे, मोठी कामगिरी आहे. ठीक आहे. रियासतकार गोस सरदेसाई यांनी छत्रपती राजाराम महाराज यांचं वर्णन करताना स्थिरबुद्धी या विशेषणाचा उपयोग केलेला आहे आणि त्यांनी केलेला हा उल्लेख पूर्णपणे काय वाटतो, यथार्थ वाटतो. त्यानंतर आपण पाहतोय महाराणी ताराबाई. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटलं की आपण संघर्ष जिंकलेला आहे. म्हणजे आता काय झालं, संभाजी महाराजांशी छत्रपती शिवाजी महाराजांशी लढा दिला, छत्रपती संभाजी महाराजांशी लढा दिला, छत्रपती राजारामांशी लढा दिला. आता राजारामानंतर आता तरी आपल्याला हा प्रदेश जिंकायला मिळेल किंवा आपला संघर्ष आपण जिंकू असं वाटलं होतं. परंतु परिस्थिती मात्र काय झाली, उलट झालेली होती. मग औरंगजेब लढाया मागून लढाया जिंकत होता, पण त्याला मात्र युद्ध जिंकता येत नव्हतं. म्हणजे ह्या मराठ्यांच्या विरुद्धातलं युद्ध मात्र त्याला काय करता येत नव्हतं, जिंकता येत नव्हतं. अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये स्वराज्याचं नेतृत्व करण्यास राजाराम महाराजांच्या पत्नी, कर्तबगार पत्नी महाराणी ताराबाई या पुढे आलेल्या होत्या. मुघल इतिहासकार काफी खान याने महाराणी ताराबाई
यांचं वर्णन पुढील शब्दात केलेलं आहे. इतिहासकार खाफी खान, मुघल सरदार इतिहासकार जो आहे खाफी खान, त्याने महाराणी ताराबाई यांचं वर्णन काही शब्दामध्ये केलेलं आहे. ती म्हणजे ताराबाई बुद्धिमान आणि शहाणी होती. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत नवऱ्याच्या हयातीतच तिचा मोठा लौकिक झाला होता. म्हणजे हे महाराणी ताराबाई यांच्याबद्दल खाफी खान हा म्हणतोय की ती म्हणजे ताराबाई बुद्धिमान आणि शहाणी होती आणि सैन्याची व्यवस्था किंवा जो राज्यकारभार आहे या बाबतीमध्ये नवऱ्याच्या हयातीतच तिनं मोठा लौकिक केलेला होता. म्हणजे राजाराम महाराज असतानाच तिने राज्यकारभार तसंच सैन्याची व्यवस्था पाहण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. त्याचबरोबर छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाई आपल्या सरदारांच्या सहाय्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्याचा संघर्ष त्यांनी नेटाने पुढे चालू ठेवलेला होता. म्हणजे आपल्या पतीचा म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू झाला तरीसुद्धा जे आपले सरदार आहेत त्या सरदारांच्या सहाय्याने त्यांनी या अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्याचा संघर्ष जो आहे तो नेटाने पुढे चालू ठेवलेला होता. औरंगजेबाने सातारा, पन्हाळा अशी मराठ्यांची ठिकाणे जिंकली तर मराठ्यांनी मुघलांच्या प्रदेशामध्ये मुघलांचे मध्य प्रदेश, गुजरात या प्रदेशामध्ये धडक मारली. म्हणजे औरंगजेब दक्षिणेमध्ये आला, त्याने दक्षिणेमधील सातारा, पन्हाळा अशी ठाणे जिंकली तर मुघलांनी त्याच्या प्रदेशामध्ये जाऊन मग मध्य प्रदेश, गुजरात अशा प्रदेशापर्यंत काय केलेले धडक मारलेले दिसून येते. ताराबाईंनी युद्धाचं क्षेत्र विस्तारलेलं होतं. कृष्णाजी सावंत, खंडेराव दाभाडे, धनाजी जाधव, नेमाजी शिंदे हे सरदार महाराष्ट्राबाहेर मुघलांविरुद्ध संघर्ष करू लागले होते. म्हणजे हा संघर्ष आता महाराष्ट्राच्या बाहेर गेलेला होता. म्हणजे फक्त स्वराज्याच्या बाहेर हा संघर्ष चालू झालेला होता. त्यामुळं ताराबाईंनी हे युद्धाचं क्षेत्र हे विस्तारलेलं होतं आणि युद्धाचे पारडे बदलत चालल्याची ही काय होती खूण होती. महाराणी ताराबाईंनी सतत 7 वर्ष हा संघर्ष करून हे राज्य राखलेलं होतं. सतत 7 वर्ष महाराणी ताराबाईंनी काय केलेलं आहे संघर्ष केलेला आहे आणि हे राज्य राखलेलं आहे आणि सगळा कारभार एक हाती घेऊन सरदारांना स्वराज्याच्या कार्याला जोडून घेतलेलं होतं. सिरोंज, मंदसौर, माळवा येथपर्यंत मराठे सरदार मुघलांविरुद्ध लढू लागलेले होते. आणि खाफी खान लिहितो की राजारामाची बायको ताराबाई हिने विलक्षण धामधूम उडवली. ती तिच्या सैन्याच्या नेतृत्वाचं आणि मोहिमांच्या व्यवस्थेचे गुण प्रकर्षाने प्रकट झालेले दिसून येतात. म्हणजे खाफी खान हा महाराणी ताराबाईंबद्दल काय म्हणतोय तर राजारामाची बायको ताराबाई हिने काय केलेलं आहे विलक्षण धामधूम घडवलेली आहे. त्यात तिच्या सैन्याचे नेतृत्व आणि मोहिमांच्या व्यवस्थेचे गुण हे त्यामधून प्रकर्षाने प्रकट झालेले दिसून येतात. त्यामुळं मराठ्यांचं आक्रमण आणि त्यांची धामधूम दिवसेंदिवस काय केलेली वाढत गेलेली दिसून येते. माहीत आहे का तुम्हाला त्यामध्ये ताराबाईच्या कर्तृत्वाचं वर्णन करताना शिवभारतकार म्हणजे परमानंदाचा मुलगा कवी देवदत्त यांनी म्हटलेले ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली, दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी, रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली, प्रयत्नाची वेळ आली मुघल हो सांभाळा. अशा प्रकारे ताराबाईच्या कर्तृत्वाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा महाराणी ताराबाईंनी पुढे चालवलेला दिसून येतो. आणि मराठ्यांच्या या आक्रमक चढायांमुळं औरंगजेब हताश झाला आणि सतत 25 वर्ष मुघल मराठे यांच्यामध्ये हा संघर्ष चालू होता. आणि मराठ्यांचा पाडाव करणं मुघलांना मात्र जमलं नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते महाराणी ताराबाईंपर्यंत मुघलांना मात्र या मराठ्यांचा पाडाव करणं जमलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये औरंगजेब बादशाह इसवी सन 1707 मध्ये अहमदनगर या ठिकाणी त्याचा काय झाला मृत्यू झाला. आणि मृत्यूबरोबर या मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम काय झाला समाप्त झाला. म्हणजे औरंगजेब बादशाह जो स्वप्न घेऊन आला होता की पूर्ण स्वराज्य मराठ्यांचं स्वराज्य हे आपल्या ताब्यामध्ये घ्यायचं होतं, परंतु मरेपर्यंत त्याला ते शक्य झालं नाही. आणि इसवी सन 1707 मध्ये त्याचा अहमदनगर या ठिकाणी मृत्यू झाला. आणि मराठ्यांचा जो स्वातंत्र्य संग्राम होतो तो सुद्धा काय झाला तो या ठिकाणी संपलेला होता. आता मराठ्यांचा हा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे मुघल सत्ताधीशांनी बाळगलेली साम्राज्याची लालसा. म्हणजे मुघलांना आपलं स्वतःचं साम्राज्य वाढवण्यासाठी म्हणजे हा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे काय आहे तर मुघल सत्ताधीशांनी जी साम्राज्याची लालसा बाळगलेली होती आणि
मराठ्यांच्या मनातील स्वातंत्र्याची आकांक्षा यांच्यातील हा लढा होता. म्हणजे मुघलांचं साम्राज्य वाढवण्याची लालसा आणि मराठ्यांच्या मनातील स्वातंत्र्याची आकांक्षा यांच्यामधला हा लढा होता आणि त्यामध्ये मराठ्यांचा विजय झालेला आपल्याला दिसून येतो. इतकंच नव्हे तर नंतरच्या काळामध्ये औरंगजेबाच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यामध्ये मराठेच अग्रेसर राहिलेले आहेत आणि दिल्लीच्या तख्तावर नियंत्रण ठेवत त्यांनी जवळपास सर्व हिंदुस्थानचा कारभार पाहिलेला आणि रक्षण केलेलं आहे. म्हणजे जेव्हा औरंगजेबाचा मृत्यू झालेला तर त्या औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर जी राजकीय पोकळी निर्माण झाली होती ती भरून काढण्यासुद्धा कोण आहे तर मराठे अग्रेसर झाले होते आणि त्यानंतर दिल्लीचं जे तख्त आहे त्या तख्तावर त्यांनी नियंत्रण ठेवलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी जवळपास सर्व हिंदुस्थानचा कारभार पाहिला आणि त्याचं रक्षणसुद्धा केलेलं आहे. त्यामुळं 18वं शतक हे मराठ्यांचं शतक मानलं जातं आणि या शतकातील मराठ्यांच्या कामगिरीचा इतिहास आपण पुढील पाठामध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. धन्यवाद.